विषय मांडतोय शेतकरी. मुळात आजही ज्यावेळेस आम्ही राखी पौर्णिमा असेल किंवा दिवाळी असेल त्यावेळेस आमची बहीण आम्हाला औक्षण करताना काय म्हणायला लागते, इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. म्हणजे तिला आजही असं वाटतं की या मातीमध्ये शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं कामकऱ्यांचं राज्य असणारा बळीराजा त्याचं राज्य आज इथं आलं पाहिजे. कारण आजही मराठवाड्याच्या मातीमध्ये नव्हे तर विदर्भाच्या मातीमध्ये सुद्धा कित्येक शेतकरी आत्महत्या करून येताना दिसायला लागतात. मला याच्याही पुढे जाऊन ज्यावेळेस विचार करायला लागतो त्यावेळेस जुनी एक म्हण आहे, बापू राजाला दिवाळी माहित नाही अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजे काय तर राजा जो असतो तो दररोज ऐशो आरामे जीवन जगत असतो आणि त्याला दिवाळीचं महत्व काही माहित नसतं. पण वाटतं राजाला दिवाळी माहित नाही. जो आमचा बळीराजा आहे त्याला दिवाळी आजही माहित नाही. कारण दिवाळी साजरी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात, त्याची परिस्थिती नसते. पण आजही आमच्या राजाला दिवाळी माहित नाही. ही परिस्थिती आम्हाला नाकारता येत नाही. एक मी उदाहरण देतो. एके दिवशी असंच विद्यमान आमच्या कृषी मंत्र्यांच्या वेळेस एक पत्रकार परिषद भरली होती आणि पत्रकार परिषद भरल्यानंतर पत्रकार प्रश्न विचारायला सुरुवात करत होते. एका पत्रकारानं प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारल्यानंतर शेतकऱ्यांबाबत तुमचं मत काय आहे. त्यावेळेस ते काय म्हणतात, कृषी मंत्री असं म्हणाले की शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांची बरीचशी लफडी असतात. मला असं वाटतं या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांचं लफडं अजूनही कळालेलं नाही. लाखो वर्ष आमच्या बापानं काळ्या आईवरती प्रेम केलं, वरून काळ्या आईवरती प्रेम केलं, मशागत केली, वरून पाऊस पडला नाही, पाणी पडलं नाही, मातीला पाणी गेलं नाही, मातीतून सोन्याचे दाणे उगवले नाहीत. काळ्या बापाचं प्रेम अधुरं राहिलं, त्याला हे अधुरं प्रेम कसं कळणार. मला असं वाटतं आमच्या शेतकऱ्यांचं हे अधुरं राहिलेलं प्रेम आम्ही पूर्ण केलं पाहिजे. ही खऱ्या अर्थानं महत्वाची गोष्ट आहे. याचाही पुढे जाऊन ज्यावेळेस मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न विचारात घ्यायला लागतो त्यावेळेस आजही आमच्या इथं कर्जबाजारी असणारा शेतकरी आहे त्याला विविध कारणास्तव कर्ज काढावं लागतं. मला असं वाटतं आमच्या मुलीच्या लग्नासाठी शेतकरी कर्ज घेतो. कर्ज घेतल्यानंतर शेतकरी काही दिवसांनी कर्ज फेडत नाही म्हणून आत्महत्या करतो. मला असं वाटतं ती आत्महत्या केलेली नसते, तो खऱ्या अर्थाने गेलेला हुंडाबळी असतो. हुंड्यासाठी त्याने पैसे घेतलेले असतात परंतु तो पैसे भरू शकत नाही म्हणून त्याचा बळी गेलेला असतो. मला असं वाटतं या बळीच्या राज्यामध्ये पुन्हा एकदा बळी हा शब्द आत्महत्येसाठी वापरला जातो. याच्या एवढं मोठं दुर्दैव कोणतंही नाही. याच्याही पलीकडे जाऊन बापू 15 ऑगस्टला जालन्यामध्ये एक गोष्ट घडली होती. 15 ऑगस्टचा सण स्वातंत्र्य दिन जवळ आला होता आणि जवळ आल्यानंतर त्या शाळेमध्ये मंत्री येणार होते. मंत्री येणार असल्यामुळं तिथलं असत मायासारखं एखादं पोरग ते भाषण करण्यासाठी उभा राहणार होतं. शिक्षकांनी मास्तरांनी सांगितलं की तुला नवीन गणवेश असायला हवा. त्यावेळेस त्या पोरग गावभर सांगत फिरलं 15 ऑगस्टला मी मंत्र्यांपुढे भाषण करणार आहे. घरी गेलं, बापाला सांगितलं बाबा बाबा मला एक नवीन गणवेश हवाय. बापानं ऐकलं. बाप म्हणाला आपलं लहानसं पोरग आहे कधी काही मागत नाही, पहिल्यांदा गणवेश मागितलाय आणून देऊ. बाप गेला शेतीमध्ये, बघतोय शेतीमध्ये काहीही नव्हतं. 7 दिवसामध्ये कुठून आणणार गणवेश. गेला मजुरी करायला लागला. 7 दिवस मजुरी केल्यानंतर मालकाकडे गेला. मालक म्हणला पुढच्या 15 दिवसानं पैसे घ्यायला ये, आता पैसे मागू नको. तसंच बाप गेला, पाहुण्यांकडे गेला, मित्रमंडळींकडे गेला, पैसे उसने मागायला गेला. त्याला कोणीही पैसे दिले नाही. इकडचे तिकडचे पैसे थोडेफार गोळा करून तो शहरामध्ये जातो. शहरामध्ये गेल्यानंतर ड्रेस विकत घेतो आणि ड्रेस विकत घेतल्यानंतर मग ड्रेस बघतो, हातामध्ये घेतो, दुकानदाराजवळ जातो. परंतु त्यानं नेलेल्या पैशापेक्षा दुप्पट तिप्पट किंमत त्या गणवेशाची असते. बाप नाराज होऊन वापस येतो. माझ्या मुलाचा हट्ट मी पूर्ण करू शकत नाही. वाईट वाटतं. रात्रभर शेतामध्ये जाऊन रडत बसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी येतो. पोरा पुढे दार ठोठावलं जातं. पोरग दार उघडताना बाबाला म्हणतं बाबा बाबा गणवेश आणला का नाही. पोरग ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस बापाच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागतात. बाप या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. 15 ऑगस्टच्या दिवशी बापानं पहाट रानामध्ये जाऊन फाशी घेतली. एकीकडं मिरवणूक निघत होती स्वातंत्र्य दिनाची तर दुसरीकडे बापाची अंत्ययात्रा निघत होती. जे पोरग मंत्र्यापुढे भाषण करण्यासाठी उभा राहत होतं ना ते पोरग बापाच्या अंत्यसंस्कारापुढे रडत उभा राहत होतं. ही परिस्थिती आज आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची आहे मित्रांनो. मग किती दिवस शिवणार. हा आभाळ तर फाटत चाललंय. हे फाटणार आभाळ किती दिवस शिवणार, किती दिवस जोडणार, हे आभाळ किती दिवस झाकून ठेवणार. मला असं वाटतं आम्ही प्रत्येकानं हे आभाळ शिवण्यासाठी आणि झाकण्यासाठी डोक्यावरती रुमाल धरला पाहिजे. प्रत्येकानं आपापल्या डोईवरती रुमाल धरायचा. प्रत्येकाच्या डोक्यावरचा आभाळ मात्र शिवलेला असेल. प्रत्येकावरती अडचण येणार नाही. फाटलेला आभाळ पुन्हा जोडून आलेला असेल. मला असं वाटतं प्रत्येकानं आपापल्या परीनं शेतकऱ्यांना थोडं सहकार्य केलं पाहिजे. कारण ज्या वेळेस क्रांती घडते बापू त्यावेळेस एका माणसानं 5000 पावलं जाण्यापेक्षा प्रत्येक 1000 माणसांनी 5-5 पावलं जर पुढे गेलं तर त्यावेळेस क्रांती खऱ्या अर्थानं उतरत असते. मला असं वाटतं की आजही आम्ही तसं केलं
गेलं पाहिजे. याच्याही पुढे जाऊन ज्यावेळेस मी विचार करायला लागतो त्यावेळेस काही चुका आमच्या इथल्या शेतकऱ्यांच्या आहेत. कारण ज्यावेळेस मी ग्लोबलायझेशन ही प्रोसेस वाचायला लागतो ना त्यावेळेस आमच्या इथल्या शेतकऱ्यांना अजूनही ग्लोबलायझेशन कळालेलं नाही. स्वतः माल तयार करायचा, त्याची पॅकिंग करायची आणि स्वतः ग्राहकाच्या दारापर्यंत तो माल घेऊन जायचा आणि विकायचा. मधली दलाली बंदच करून टाकायची, नेस्तनाबूत करून टाकायची. सर्वात उत्तम उदाहरण जर सांगायचं म्हटलं ना तर आजही 30 रुपये लिटरनं किंवा एक 35 रुपये लिटरनं शेतकऱ्याचं दूध विकत घेतलं जातं आणि ते गाईचं दूध 21 रुपये लिटरनं विकत घेतलं जातं. त्या दुधामध्ये काय केलं जातं, त्याला फक्त पाश्चरायझेशन म्हणजे एकदा गरम आणि थंड केलं जातं आणि त्याच्यामध्ये कॉस्टिक सोडा NaOH चे 2 थेंब टाकले जातात आणि त्या दुधाची किंमत दुप्पटीनं वाढते. ते दूध आमच्या इथं शहरामध्ये विकलं जातं. मला असं वाटतं एवढं मोठं शेतकऱ्याची पिळवणूक आज होत आहे. जर शेतकऱ्यांना ग्लोबलायझेशन प्रोसेस मध्ये घुसता आलं तर शेतकरी खऱ्या अर्थानं उंचावू शकेल. याच्याही पुढे जाऊन इस्रायल मध्ये माझा असा आजच्याच शेतकऱ्यांना प्रश्न आहे. आमचे शेतकरी काही शेतकरी असे म्हणतात की आमच्या इकडे बराचसा दुष्काळ आहे. इस्रायल मध्ये बापू अख्ख्या एका देशातून एकच नदी वाहते, तिचं नाव आहे जॉर्डन. आमच्या इकडं गावोगावी नद्या तरी आहेत, तिथं एकच नदी वाहते. खाली पाहिलं तर वाळू आहे, वरी पाहिलं तर खाली पाहिलं तर वाळू वाळवंट आहे, वरती पाहिलं तर सूर्य आग ओततोय. अशात सुद्धा त्या देशाची कमाल पहा, जगामध्ये सर्वात सर्वोत्तम शेती करणारा देश म्हणून तो बनला गेलाय. मला असं वाटतं की आम्ही तशी शेती केली पाहिजे. आम्ही रासायनिक शेती तर करतोय परंतु त्याचेही विपर्यास होत आहेत. कारण युरोपमध्ये आजही आमच्या हापूस आंब्याची मागणी असताना हापूस आंबा खुडकावून वापस लावला गेला, परंतु इस्रायलची उत्पादनं तिथंही टिकली जातात कारण ते व्यवस्थित तंत्रज्ञान वापरून शेती करतात. आणि सर्वात महत्वाची बाब बापू, इथले शेतकरी हेलिकॉप्टरनं फवारणी करतात. हे महत्वाचं आमच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. इतकी उंच भरारी आम्ही घेतली पाहिजे. ज्यावेळेस मी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेलो त्यावेळेस तिथं प्रयोग पाहिले. मधमाशी असेल किंवा बीटी कॉटनचं बियाणं ते कापसाचं वापरतात. बीटी कॉटनचं बियाणं जगात सर्वात उत्पादन देणारं नंबर 1चं बियाणं. आज आमच्या शेतकऱ्यांनी विदर्भातल्या कपाशीसाठी ते वापरलं पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन मधमाशी जी आहे ते मधमाशी काय करतात तर ते मधमाशीचा एखादा ठोकळा भाड्याने देतात. तो भाड्याने दिला ना शेतकऱ्यांनी शेतात आणून तो ठोकळा उघडायचा. मधमाशा पूर्ण फुलावरती फिरतात. मधमाशीचा वेग आहे दिवसाला 1,500 फुलावरती मधमाशी फिरते. परागीभवनाचा वेग वाढतो, फळांची निर्मिती जास्त होते, उत्पादन जास्त मिळतं आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जास्त पैसे मिळू शकतात. हेही महत्वाचं साधन आहे. एवढंच नाही तर पाईप आहे ना, पाईपाला वरतून थोडे खोलगे केलेले आहेत आणि त्या खोलग्यामध्ये झाडं रोपं लावलेली आहेत. ज्या वेळेस त्या पाईपातून पाणी सोडलं जातं रोपांची जी मुळं आहेत ते लागतं तेवढं पाणी शोषून घेतात, बाहेरचं पाणी हौदात जाऊन पडतं. म्हणजे एक ना एक थेंबाचा वापर हेही तिथं मी शिकलो. एवढंच नाही तर आजही एवढी बिकट अवस्था आमच्या इथल्या शेतकऱ्याची असताना सुद्धा आमची मुलं शिकत नाहीत याचं मला खंत वाटायला लागते. ज्या दिवशी एके दिवशी असं गावाकडे गेलो आणि गावाकडे गेल्यानंतर तिथे एक पोरग बसलो होतं शेतामध्ये आराम करत बसलो होतं. अरे म्हटलं काम कर की सावली तर आहे, तर म्हणला आराम करतोय. मग म्हटलं आराम करून काय होणार आहे, कष्ट कर मोठा होशील. बरं म्हणलं मोठं होऊन काय होईल, म्हटलं पैसे येतील, पैसे होऊन काय होईल, मी गाड्या खरेदी करेन, मग काय होईल, मग तू आरामात राहशील. मग आता काय करतोय, आरामात करतोय ना. अशी परिस्थिती आज आमच्या मुलांची आहे. म्हणजे थंड विचारांची शंड मुलं आजही आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठवाड्याच्या मातीमध्ये तयार आहेत. त्यांना मार्गदर्शनाची जरूरत आहे, त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. ही गरज आम्ही भागवली पाहिजे. त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरं आम्ही तयार केली पाहिजेत. त्यावेळेस खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलीच आणि मराठवाड्यातली शेतकऱ्यांची मुलं उच्च स्तरावरती पोहोचतील आणि त्यावेळेस या मातीमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या इथं आदर्श रुजेल. शेतकरी पुन्हा बळीराजा तयार होईल आणि जगावरतीच नाही तर भारतावरती सुद्धा शेतकऱ्याचं बळीराजाचं राज्य आलेलं दिसून यायला लागेल. प्राचार्य शिवाजीराव भोसले एके ठिकाणी फार सुंदर म्हणतात, जीवनामध्ये 2 प्रकारची माणसं असतात, एक मनस्वी मनाची आणि एक मुरदाड मनाची. मनस्वी मनाची माणसं स्वतःची वाट स्वतः तयार करतात आणि त्या वाटेवरून समाजाला घेऊन चालवण्याचा प्रयत्न करतात. मुरदाड मनाची माणसं दुसऱ्यांनी तयार केलेल्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं आमच्या इथल्या शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या सुपुत्रांनी मनस्वी मनाचं व्हायचं आहे. मुरदाड मनाचं जीवन आम्हाला कधीही जगायचं नाही आणि मनस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करूयात एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो, लाभल्या खडकातही मी पिंपळाचे झाड झालो, रोवणी हे पाय खाली पत्थरा फोडून आलो, दाबणारे कैक होते दगड धोंडे नित्य माती, शोधून त्यातील काही मी गगनवेडा वृक्ष झालो, मी गगनवेडा वृक्ष झालो. धन्यवाद.